नमस्कार, मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत। तर आता मी छान अशी खमंग अशी मुगाच्या डाळीची खिचडी बनवणार आहे। एकदम सोपी पद्धत पण खायला एकदम खमंग अशी, थंडीच्या दिवसात एकदम हेल्दी टेस्टी अशी। तर इथं मी त्यासाठी इंद्रायणी तांदूळ 2 वाटी घेतलेले आहे आणि 1 वाटी मुगाची डाळ। आता हे सगळं एकत्र करून स्वच्छ धुवून घेणार। भांड्यामध्ये तेल, तर हा लसूण घेतलेला आहे, तर लसूण सोलून त्या पाकळ्या तर त्याचे असे अर्धे अर्धे तुकडे करून घेतलेले आहे, ठेचून नाही घ्यायचं लसूण। तेलामध्ये मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आता जिरे, लसूण। आता या लसणाला छान असा रंग येऊ द्यायचा, एकदम गुलाबी रंग येऊ द्यायचा। छान असा रंग यायला सुरुवात झालेली आहे, गुलाबी रंग। तर गॅसची आता कमी करायची, खमंग असा सुगंध सुटायला। आता हे डाळ तांदूळ टाकायचे स्वच्छ धुतलेले, यामध्ये लगेच हळद टाकायची, चवीनुसार मीठ। व्यवस्थित असं परतून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। तर इथं गॅसची आच कमीच ठेवलेली आहे मी। पाणी टाकायचं तुमचे जसे तांदूळ असतील तसे। आता इथं मी 2 वाटी तांदूळ घेतलेले होते, 1 वाटी मुगाची डाळ, त्यानुसार आता 5 वाटी मी पाणी टाकणार आहे। ही 1 वाटी, हे 5 वाट्या झालं पाणी। गॅसची आच वाढवलेली आहे। तर जुना तांदूळ असेल तर जास्त पाणी लागतं, नवीन तांदूळ असेल तर कमी पाणी लागतं, त्यानुसार पाणी टाकायचं। आता याला उकळी येऊ द्यायची। इथं खळखळून उकळी आलेली, तर गॅसची आच एकदम मंद करायची, कमी करायची। आता तुम्ही जर कुकरमध्ये शिजत असाल तर कुकरच्या 2 शिट्ट्या घ्यायच्या, पण फोडणी टाकल्यावर उकळी येऊ द्यायची अगोदर आणि नंतर झाकण लावायचं कुकरचं आणि मध्यम आचेवर 2 शिट्ट्या घ्यायच्या। झाकण ठेवायच्या अगोदर भरपूर अशी कोथिंबीर, ते झाकण ठेवायचं, अधूनमधून चेक करायचं। मस्त अशी ही खमंग अशी खिचडी तयार झालेली। गॅस बंद। एकदम मस्त अशी, जेवढी दिसायला छान दिसत आहे तेवढी खायला एकदम खमंग अशी। तर मस्त अशी ही खिचडी घ्यायची, त्यावर मस्त गावरान तूप टाकायचं आणि खायचं। पापड, लोणचे, तोंडी लावायला तिखट चटणी घ्यायची। तर नक्की बनवून पहा, कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा। अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलवरच्या बाकी रेसिपी जे आवडल्या तर त्यांनाही लाईक करा।